सरकार विरोधात राज्यातील पर्स सीन मच्छीमार यांच्यातील संघर्ष शिगेला. मच्छीमारांच्या बैठकीत निर्णय. पर्स सीन मासेमारी किनाऱ्यावर नव्हे तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या 25 सागरी नॉटिकल मैला बाहेर केली जाते. त्यामुळे प्रजननासाठी किनाऱ्यावर येणाऱ्या मासळीला पर्स सीनमुळे कोणताही धोका नाही. उलट समुद्र किनाऱ्यावरील विविध रासायनिक कंपन्या प्रकल्पांमुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे समुद्रातील अनेक माशांच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. किनारपट्टीवरील समुद्रात मासे मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. सरकारने बांधलेली निर्बंध 1200 बोटींना पर्स सीन मासेमारी करण्याची परवानगी आदी विविध मागण्यांसाठी 2 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई सुरू आहे. पावसाळी मासेमारी बंदी काळात पर्स सीन मासेमारीही बंदच असते. मात्र त्यानंतरही काही हितचिंतक जाणीवपूर्वक पर्स सीन मासेमारी विरोधात बदनामी करीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करीत असतात. संभ्रम निर्माण करतात. 1.5 महिन्यांपूर्वी करंजा येथील झालेल्या 7 जिल्ह्यांतील मच्छीमारांच्या बैठकीत पर्स सीन मच्छीमारांच्या न्यायासाठी सरकार विरोधात संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 7 सागरी जिल्ह्यातील पर्स सीन नेट फिशिंग मच्छीमारांची रविवारी अलिबाग येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीतच संघर्षाच्या भूमिकेवर निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वेस्ट कोस्ट पर्स सीन फिशरमेन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली आहे. पर्सनेट मच्छीमारवाल्यांची आणि नेमकी मागणी काय आहे तुमची आणि ती मागणी का लावून धरणार? राज्य शासनाने नुकत्याच एक मत्स्य धोरण 2024 अशी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे नवीन धोरण मासेमारी कशी करायची महाराष्ट्रात, त्याच्यात पर्स सीन मासेमारीचा कुठलेच उल्लेख केलेला नाहीये. 10 वर्ष अगोदर 512 पर्स सीन परवाने होते. आजच्या काळात 1000 पर्स सीन नौका आहेत. त्याच्यावरती अवलंबून 1 लाख मच्छीमार आहेत. शासनाने ह्या 1000 पर्स सीन नौकांना लायसन्स द्यावा, रीतसर रजिस्टर करावा. कारण शेजारी राज्यात कर्नाटकात 700 पर्स सीन नौका आहेत, केरळमध्ये 2000 पर्स सीन नौका आहेत आणि इतर गोवामध्ये 700 पर्स सीन नौका आहेत, ज्यांचा किनारपट्टी महाराष्ट्राच्या खूप कमी आहे. मग महाराष्ट्रात 720 किलोमीटरचा किनारपट्टा असताना पर्स सीन मासेमारीला का बंदी घातलेली आहे? आणि महाराष्ट्राने नुकत्याच धोरणामध्ये बाकीच्या मासेमारी म्हणजे डोल नेट, ट्रॉलिंग आणि गिलनेटची आकडे जारी केली. आज राज्यामध्ये 4000 ट्रॉलिंग बोटी आहेत, 6000 डोलनेट बोटी आहेत आणि 4000 गिलनेट बोटी आहेत. या 14000 बोटी रजिस्टर असताना महाराष्ट्र शासन फक्त 1000 पर्स सीन रजिस्टर का करून घेत नाही आहेत? आणि शाश्वत मासेमारी ही फक्त पर्स सीननीच करावी का? बाकीच्या ज्या नौका आहेत, बाकीच्या मासेमारी पद्धत आहेत, त्यांना कुठलेच नियम आणि निकष नाही आहे का? म्हणून येत्या 7 दिवसात 15 ऑगस्टच्या अगोदर शासनाने तातडीची मीटिंग घेऊन इतर राज्यातले फिशरीजचे सेक्रेटरींना बोलवून आम्हाला एकत्र घेऊन आणि जे खरे CMFRI चे पर्स सीन वाले सायंटिस्ट आहेत, CIFT चे जे सायंटिस्ट आहेत, जे पर्स सीनची भूमिका व्यवस्थित मांडू शकतील, त्यांना एकत्रित घेऊन एक नवीन धोरण तयार करण्यात यावा, जेणेकरून महाराष्ट्र 2 लाख टन वरून आज कुठल्या पण मतदारसंघात जावा तिथे हक्क पोलीस मग तिथे तो विषय येतो. आणि मग ह्या भानगडीत पडल्यानंतर त्याच्यासाठी प्लॅनिंग करून पुढच्या 20 वर्षांनी काय होईल असं सांगितलं तर आमच्यातले 4 नेता तयार करून मी स्पष्टपणे बोलू. पण त्याचसाठी बंदरे विकसित पाहिजे आणि मच्छीमार समाज पुढे गेला पाहिजे. आज जर त्याच्याकडे काय राहिलेच नाही तो कशाला राजकारणाच्या पाठीत आलो? आम्हाला पहिले आमची पोझिशन स्ट्रॉंग करायची, आम्हाला व्यवसाय, आम्हाला अलिबाग साखर सारखे अजून 100 गाव उभे करायचे आणि ते जर झाले तर आम्ही सक्षमपणे कुठल्या सरकारकडे काय कुठल्या आमदारकडे पण जाऊन आमचे प्रश्न आम्ही सोडवू. मग ते त्यांना सोडवायलाच लागतील. आदर्श आहे आमच्यासाठी, आहे ना आदर्श आहे 100%. का नाही? आज किती तुम्हीच सांगितलंय की इतर समाजातली लोक आली आणि जे नोकरी करतात, बोटीवरती नोकरीच करतात म्हटलं पाहिजे. त्याचं बर्फ फोडण्याचा असो, किराण्याचा असो, बाकीची सामुग्री, नेट, जाली, हे बाकीच्या लोकांनी व्यवसाय टाकलेत. आपले लोक कुठे करतात? नाही करत. पण त्याच्यानी गाव तर चांगलं झालं ना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.